सातपाटी संघाचा एक शेवटच्या क्षणी त्याने षटकार मारला. दिशान बोना तिथे यांच्या हस्ते 500 रुपये पारितोषिक. 500 रुपये षटकार मारलेला विलियम मास्टर यांच्या हस्ते त्याला नेमके एक लाजवाब षटकार पाहायला भेटला. बोना पीटर कोहली यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक. तसंच सेमी फायनलला 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती. त्याने 3 धावा करून न दिली. तो सातपाडीचा गोलंदाज अमृत 1000 रुपये पारितोषिक डायमंड कोहली यांच्यातर्फे. डायमंड कोहली यांच्यातर्फे 1000 रुपये पारितोषिक. सोनिया यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ज्यूच्या कर्णधाराला सोनिया रेगन कोहली यांच्यातर्फे ज्यूचा कर्णधार 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपये लावलेले प्रत्येक रनला 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रत्येक रनला 1000 रुपये होते. 500 रुपयाचं पारितोषिक. तसंच सोनियाने थांबायचं आहे. अजून एक पारितोषिक आहे सातपाटीचा कर्णधार सोनियाने पुन्हा एकदा सातपाटीसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिले. जोरदार ताली होऊन राहते सोनिया रेगन कोहली. त्याने 3 दिवसापासून आपल्याला नाचवलेलं आहे. त्या डीजेवाल्याचं नाव दर्शन दादा यांनी यायचं आहे. सोनाटाला होऊन जाऊ दे दर्शन दादासाठी. काय डीजेचा आवाज आहे. कोहली यांच्या हस्ते व संजना व रीता कोहली यांच्या हस्ते सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे डीजे दर्शनसाठी. थँक्यू डीजे दर्शन. तसंच जैनो मंडप डेकोरेटर जैनू डेकोरेटर जैनू डेकोरेटर जैनू डेकोरेटर संजय कोल्ड ड्रिंक्स वाला थँक्यू. यूट्यूब कॅमेरा ऑपरेटर स्पोर्ट फॅमिली यांचा सत्कार करतील. एक जण कोणतरी या. रुपाली नवज्योत पाटील स्पोर्ट्स फॅमिली यांचा सत्कार करतील. रुपाली नवज्योत पाटील. जोरदार झाल्या. ज्याने या ट्रॉफीला आणायचं काम केलं, ज्याने या ट्रॉफीला आणायचं काम केलं, त्या बँडचे मालक
सप्तशुंदी बँडचे मालक मयूर कोहली तिथे कुठे असेल त्याने यायचं आहे. मयूर कोहली मधुर आवाज. जोरदार स्वागत करा मयूर यांचं. गुलाब आवाज प्रियंका कोहली यांच्या हस्ते सन्मानित केलं जातं मयूर यांना. थँक्यू. संजना नेक्सन कोहली यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते कुणाला? सातपाडीचा कर्णधार. जोरदार आल्या. तसंच गोल्डन गर्ल्स यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सातपाडी संघाला. मला वाटतं या चारी नवीन नवरे आहेत त्याने हे पारितोषिक द्यायचं आहे. आणि गर्ल्स बी यायचं सर्वांनी यायचं आहे आणि हे पारितोषिक मध्ये तुम्हाला मित्र तू नंतर खाली बस त्यांच्या आणि ते पारितोषिक घे. जर दोन होऊन जाऊ दे गोल्डन गर्ल्स साठी. थँक्यू डीजे ज्याने या टुर्नामेंटला 4 चांद लावलं तो बेस्ट कॉमेंटर. त्याचं नाव नक्कीच मनोरी गावातील मनोज सर. तिकडेच बसायचं मनोज सर तुमचा सत्कार करतील. लाईट कोहली जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. बेस्ट कॉमेंटर ऑफ द मनोरी मनोज कोहली. हॅलो थँक्यू दिने. आणि आमचा एक समालोचक ज्याने 3 दिवस मैदान गाजून सोडलं दणाणून सोडलं तो आमचा समालोचक गोल्डन ग्रुपचा लाडका कलीम अन्सारी.